5 वर्षाची बाळा भारताला मागेल आणि 6 वर्षाची मुलगी गर्भीण राहील एवढं शिल्लक राहिले काय सांगावं सगळ्या गोष्टी खऱ्या करत आल्या अरे कलियुगाची राधा ऐकावी थोरी अरे पुत्र होईल पित्याचा वैरी भरतार सोडून घरोघरी फिरतील नारी आईचा शकुन दादा माझा आईचा निर्धारी काय झाले दादा अरे ज्या बापाला जन्म दिला ज्या बापाला जन्म दिला त्या बापाच्या पाठीला मुलगा नाच मारतोय दादा अरे तुम्ही खूप अनुभव पाहिले असतील खूप अनुभव ऐकले असतील तुम्हाला वाटत असेल का विजय महाराज मला 25 वर्षी कीर्तनाला घरात मावले मग कीर्तन या ठिकाणी कीर्तन चालू भारूनही चालू आहे का तर माझ्या या जनता जनार्दना करता मला ते भगवत नाहीये म्हणून भारून उपकार तुमचा होईना आज मी जगाला संदेश देतोय बाबा अरे कलियुगाची दादा ऐकावी थोरी पुत्र होईल विद्याचा वैरी काय मुलांनो अरे आपल्या बापाने जन्म दिलाय आपल्या बापाने फाटकत धोतर घातलं रे आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी बॅग दिली कॉलेजला जाण्यासाठी बाबाने बूट घेऊन दिले अरे म्हातारपण आल्यावर बाबाला विसरू नका रे बाबांना विचित्र बोलू नका रे बाबांनो अरे आपल्या बापानं आपल्या आईने आपल्याला जन्म दिला बाळांनो अजिबात आई वडिलांचा अवहेलना करू नका बाळांनो कारण इंडिया इज माय कंट्री आर इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आय लव्ह माय कंट्री आय एम प्राऊड ऑफ इट रिच अँड व्हेरी हेरिटेज आय शॅल गिव्ह माय पेरेंट्स टीचर्स अँड एल्डर्स रिस्पेक्ट दादा भारत माझा देश आहे सारी भारतीय माझे काय दुश्मन आहे अरे हरिपाठाला गेला का फायदा आला का म्हणून भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे भाई बहीण आहे अरे आपल्याला बहीण आहे अरे एखादी मुलगी रस्त्याने चालली तर ती पाहिजे लय भारी दिसते पण तुझी बहीण काय वाईट दिसते जर आपल्याच बहिणीकडे जर एखाद्याने जर बोर्ड दाखवलं तेव्हा आपल्याला राग येते माऊली जशी दुसऱ्याची बहीण तशी आपली बहीण झाली मला एवढंच सांगायचंय या जगताला मला एवढा संदेश द्यायचा मी पैसे करता संदेश देत नाहीये परमेश्वराने मला भरपूर दिले पण या जगताला मी भारू रूपकातून या ठिकाणी जगताला संदेश देतोय तर माझ्या आया बहिणींना सांगतोय दादा मुलींना सांगतोय आई वडिलांची मान खाली घालू देऊ नका हो